पोहे बनवू मी? हो. ओके. थोड्याच वेळात तयार होते, बघत राहा. वा वा वा. तर नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आता माझ्या गावाला. हा माहिती आहे, सारखं गावाला जातच राहतोय मी. पण आता आपण जे बी पेरलं होतं ना, त्यांची रोपं उतरून आली, म्हणजे थोडे छोटे छोटे कोंब फुटलेले ते, त्यांना खत मारायला जायचं. तर सकाळी 9 वाजेपासून निघालेलो, आता 11 वाजले. त्याने नेहमीच आहे, उशीर होतच राहतोय, ऐन ते उशीर करतच राहतात. तर आता निघालो आम्ही गावाला जायला, आणि पाऊस पण मजबूत चाललाय, तुम्हाला दाखवतो. पावसाला काही तोड नाही, पण शेतकरी म्हणजे जायला तर लागणारच, पाऊस असो का काय असो. माहिती आहे नवीन आहे मी, पण आहे नवीन नवीन गाव आहे ना, शेतकरी आहे मी. तर आम्ही निघतोय आता थोड्या वेळात. आई तयारी करते. सगळं बंद आहे ना, चल. व्हायचा तो उशीर झालाय आपल्याला आता, त्याला पर्याय नाही काय, कारण नेहमीच होतो. आणि मला माहिती आहे उशीर केल्याशिवाय हे नीट गावाला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही घ्यायचं. मी गाडी काढतोय, भेटतो नंतर तुम्हाला. ओके, गाडी ठोकायचं नाही तर, गाडी येत नाही मला अजून. चल करतो तू नंतर, आता गाडीत काढले. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. तर नमस्कार मंडळी, आपण निघालोय आमच्या गावाला खत मारण्यासाठी. खत मारायला तशी माझी काही गरज नाही, जाऊन फक्त व्हिडिओज काढणारे आणि टाइमपास करणारे. खत ऐन तेच मारणार आहे. ते विषय थोडा वेगळा आहे आपला जाण्याचा. बघू आता किती सक्सेस होतोय तो. गावाला निघालो, पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मांड्यामध्ये गाडी टाकायचं. कारण मांड्यातला रस्ता आणि आमच्या शेतात सध्या काहीच फरक नाही आहे. चाल घे बसून. का का बरं? चल. मिसरी घ्यायची, औषध. खत मारण्यासाठी एक आईला आणि त्यांना वेगळं खत घ्यावं लागतं, त्याचं नाव मिसरी आहे. कळलं? मोठ्या आई पप्पांना घेऊन आम्ही गावाला निघालो, आणि थोड्या वेळातच CNG भरायला येऊन पोहोचलो. पाप जास्त झालं नरकात, पुण्य जास्त झालं स्वर्गात. आलो जरा CNG भरून, आता आम्ही वेट करा. CNG भरून झाल्यावर गावच्या रस्त्याला लागलो, आणि थोड्याच अंतरावर आल्यावर आम्हाला कळालं की वाशिंद आणि आसनगाव या दरम्यान खूप ट्रॅफिक आहे. आणि त्यांनी मस्त गाडीमध्ये कीर्तन लावलेलं, तर त्यामुळे त्यांना बोर झालं नाही. पण 2.5 तास माझी जी हालत झाली ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आता थोड्या अंतरावर आल्यावर आम्हाला वाटलं की आता ट्रॅफिकमधून सुटलो, पण काहीच अंतरावर आल्यावर पुन्हा आसनगावला तेच ट्रॅफिक लागलं आम्हाला, आणि तिथेही थोडा वेळ अडकलो. एवढ्या वेळ ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे सगळ्यांनाच खूप भूक लागलेली. त्यामुळे थोड्याच अंतरावर आल्यावर खर्डीला साईडला घेऊन वडापाव जिथं फेमस आहे तिथंच खायला गेलो आम्ही. 2 तास ट्रॅफिक मध्ये अडकून आता आम्ही पोहोचलो वडापाव खायला. खर्डी येते, आणि आमच्या एवढं बोर आतापर्यंत कोणीच झालं नसेल. कोण किती वडापाव खाणार आहे? दोन खा. मी 2 खातो का 4 खातो काय माहिती. मी 2 खाणार आहे बाबा, याच्यावर नाही खाऊ शकत. पप्पा किती खाणार? तुम्ही वडापाव किती खाणार आहे? किती खाणार? हे 2 खाणार आहे. तुम्ही 8 वडापाव. 8 2 खा प्रत्येक. एक मी माझा खातो आणि एक ट्रॅफिकचा खातो. प्रत्येकाला 2 वडापाव. प्रत्येकाला 2. दमले काय? तिखट लागलाय. थोड्याच वेळात आम्ही गावाला पोहोचलो.
आम्ही गावाला आलोय आमच्या आणि सगळ्यात महत्वाचं काम सुरू झालंय इथं. काय पण हे आमचं महत्वाचं काम आहे. हे तसं महत्वाचं काम नाही एवढं महत्वाचं काम. अरे तू महत्वाचं काम करून बसली का तू? अरे ठीक आहे. काय महत्वाचं काम इकडे आहे. काय नाही हे काय तेव्हा दाखव ना दुसरा. काय नाही बघू नाही दुसरा. काय हे आमचा पुन्हा बसलाय मॅच बघत. मी ब्लॉगर आहे. काय बोल ना काहीतरी आता. आम्ही कोण बसलाय मॅच बघत. आम्ही आलोय आमच्या गावाला. गावाला खूप थंडी आहे त्याच्यामुळं असं लांब ना असं वर कर असं बोल. गावाला खूप थंडी आहे. बाहेर खूप पाऊस पडत आहे. असं उलट हे अशी बोलते ना ते हे कॅमेरा इकडे ना मग तू दिसणार. पण मागं फिरवलं का मग मागं दिसणार. परत तू बोलायला लागली का परत तुझ्याड करायचं तुझं तोंड दिसणार. आता जेवण झालं झोपा लवकर सकाळ लवकर उठायचं खत मारायचंय. 176 रन झालेले ते 167 रन टू विन आहे ते आणि जिंकणार तर इंडियाच कारण हिटमॅन आपला कॅप्टन तेवढा पॉवरफुल आहे. हवा लागले असं झालं. मग कडक झालाय ना. खतांच्या गोण्यांना जरा हवा लागल्यामुळे ते जरा कडक झाले होते. आई आणि पप्पा तेच फोडत होते. अजून बारीक करा. दोन टोकऱ्या भरतील एवढाच घे बरं का. तर आपण निघालोय माझ्या शेताकडे खत मारण्यासाठी. हे सकाळी उठल्याचं वगैरे काय दाखवलं नाही कारण डायरेक्ट उठून शेताकडे चाललोय आता. आई ते गेलेत पुढं खत घेऊन आणि तिच्या मागं चाललोय मी. मोबाईल विसरून आलेलो म्हणून परत मागे गेलो. आता चाललोय पटापट त्यांना कव्हर करायचं. उशीर झाले खूप. हा बघा रोपं कशी उतरून आलेली आहेत. असंच काहीतरी आपल्या शेतातून उतरून आले असतील रोपं आता. त्याच्यामुळं आपल्याला लवकरात लवकर आजीने बोलून घेतलं खत मारायला. चला बाबा यांच्या मागं काय त्यांच्या मागे त्यांनी काय टाकतेच नाही खत. आता काय आम्ही जावं म्हणलं आता ते कव्हर करणार ते. चला येतो. याला काय म्हणतात ते? हे तुम्ही डोक्यावर घेतलंय त्याला काय म्हणतात? नाही पांघरायला कागद. हे मॉडर्न जमान्याचे कागद आहेत ना. आणि इरणा कुठे आहेत? इरणा इरणी बुडाली. कागद आले. तुम्हाला वजी जड झालेत का काय? तुम्ही किती वर्ष काम करता ते? सुट्टी आहे का नाही मग? बरी मजा आहे मग तुमची. काय गॅस काय आता एक असतं डॉक आहे. दे टोकरी आमच्या दे आमच्या आणि त्या टोकरीमध्ये कसं काय ना अंगो कळत गळावर त्याला बारीक बारीक पाऊस चालूच आहे. म्हातारीला काठी दिली रे आमच्या. 2-2 म्हाताऱ्या ते आमच्या. कवर कामं करणार काय माहिती. नाही ग. हा आमच्या गावामध्ये कोणत्या प्रकारचा पूल बनवला आहे ते अजून गावकऱ्यांना कळलं नाही बरं का. म्हणजे पाणी जायला पण पाणी याच्यातून जातच नाही. पाणी तिकडून साईडने जाते. तुम्हाला दाखवल कधीतरी आता पावसाळ्यात आल्यावर. लय चिखल चालता येत नाही. रस्ता नाही एवढा चिखल झाला. लय बाई आमच्या आजीला नाही दम निघत. अजून मोठले ना बांधता येणार. तो आला येईल पाहिजे. पाऊस आला. अरे किधर चली?
तेरे को पता है की इंडिया T20 वर्ल्ड कप जीत गई आहे. तर मित्रांनो, काल रात्री आपण T20 वर्ल्ड कप जिंकलोय. याचा आनंदच साजरा करत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली की आपला विराट कोहली आणि रोहित शर्मा हे T20 फॉर्मॅटमधून रिटायरमेंट घेत आहे. हसावं की रडावं या गोष्टीवर काही कळत नाही आहे. कारण वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करतच होत तोपर्यंत ही पण न्यूज आली का दोघं पण रिटायरमेंट घेत आहेत. खूप अवघड आहे, कारण जेव्हापासून क्रिकेट समजायला लागले तेव्हापासून या दोघांना बघत आलोय. काल रात्री जे झालं ना ते आयुष्यभर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे का ती कधीच विसरू शकत नाही. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंडिया वर्ल्ड कप जिंकला काल आणि सगळेच खूप रडत होते. आम्ही पण खूप रडलो. पण आता एकत्र नव्हतो त्यामुळे जरा भावना दाबून ठेवायला लागल्या. आई, हे आई, काल रात्री आपण मॅच जिंकलो माहिती आहे का? वर्ल्ड कप जिंकलो आपण. काय वाटतंय तुम्हाला त्याबद्दल? तर आता आपण आपल्या शेतात पोहोचलोय. आई ते काय करतायत हे बघण्यासारखी गोष्ट आहे. रेडी का? चला. तर मित्रांनो, हेच ते रोप आहे जे आपण पेरलेलं 2 आठवड्यापूर्वी. त्यालाच खत मारायचं आता आपल्याला. तुम्ही केव्हापासून हे काम करताय? 30 वर्षापूर्वीपासून. तुमचे सासू तुम्हाला सुट्टी देत नाही का? नाही ना, का हो? भात खायला लागतं ना. भात डिमार्ट मधून पण भेटतो ना? डिमांड तर नाही ना आम्हाला. का हो, चव राहत नाही का? नाही ना, बर हे असं कष्टाचं चाललं खायचं असतं ना, ते गोड नाही लागत. बर. पण मग तुमची आजी एवढी जीव काढते, ती तर जेवतच नाही. खरी गोष्ट आहे. ती एवढा जीव काढणार, सकाळपासून संध्याकाळपर्यंत येऊन बसणार, जेवत तर काहीच नाही. मग काय फायदा एवढा केल्याचा? फायदा काय? आता तुम्हाला एक अशी राजची गोष्ट सांगतो मी. आमच्या आईन तेवढे कामं का करू शकतात तुम्हाला माहिती आहे का? कारण ते सकाळ सकाळ उठून मस्त मशेरी भरून आलेले ती, आणि त्याच्यामुळे एकदम शांततेमध्ये काम करतायत ते. मग तुम्ही कितीही चिडचिड द्या, ते काही चिडचिड करणार नाही. एकदा मिसरी लावली की समजायचं त्यांच्यासमोर किती नाचा, उड्या हाना, काही करा, त्या काहीच करणार नाही डायरेक्ट. बरोबर आहे की नाही? हा हा, तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे का? हा कोणता आहे? जय श्रीराम. आणि तो? ते अन्नपूर्णा अच्छा, ट्रॅक्टरचं ते जागीच वडलंय ना. त्याच्यामुळे ते वळ उठलेत का असे? चल भात झालाय, नको हे इकडे खाली मारायला. एक वावराचं झालंय मारून आणि आता खालच्या वावरात जायचे. पडू नका रे, हे तर आजी म्हणल. पडत त्यात काय होते म्हणून पाणी ए मला म्हणे त्यांच्या संग वय त्या पडतील बांधाना. आता त्या पडण्यासारख्यात का? एवढी वर्ष शेती करतात. त्यांचं वजन तेवढं, त्या कशा पडतील? चालायचं चला चला, आता खाली जायचं ना. आता काही चपला घालता येणार नाही. नया छत्रीला आहे. वो हमारे साबळे मामा को दिया हुआ छत्री है ना, वो हम उठा कर लेके आए. साबळे मामाची छत्री उचलून घेऊन आले. साबळे मामा काही घेऊन गेले नाही आमच्याकडून. आता देणार आहे नाही वा. जय श्रीराम. जय श्रीराम. दे ठोकरे. धर चपला दे हातात. चल. धर. चला दुसऱ्या वावरात. चलो काळवटी. चलो काळवटी. जांभूळाला झाला. आता काळवटी राहिली. आता या आमच्याकडे पाय असं वातावरण झालंय. सकाळी बराच वेळ पाऊस पडत होता, म्हणलं आता भिजतच जायला लागतं का काय. आला रे कॅमेरा भिजतो का काय आता. यार छत्री नाही आणली ना? तुला बोलले ना छत्री घे म्हणून. चल मी आलो. छत्री राहिली. दम घ्या थोडा. पावसाची भीती.
काय म्हणणं आहे तुझं? खाशील का भात? भात खाशील का आमचा? सोडू तुला? हा, नाव काय तुझं? शाळेत जाते का नाही? कितवीला आहे? का फक्त या बिळातून त्या बिळात जायचं? हा, शाळा बिळा आहे का नाही काही? हा, तोंडातून फुका काढला म्हणजे सोडून द्यायला असं नाही. शाळेत जायचं, कळलं? अधिकारी व्हायचंय मोठा. कृषी अधिकारी होतो. कृषी मंत्री झाली तरी चालेल. नको नको परत भाव खाशील. तू कृषी अधिकारीच हो. ओके, चल बाय बाय. झालं का नाही? आओ बाई, एका कामाने मन नाही भरत आमच्या म्हाताऱ्यांचं, त्याच्यामुळे ते डबल काम करतात. हे असं काय उपटतात आता ते तुम्ही? ए अरे जा शाळेत, अधिकारी नाही व्हायचं का? काय झालं म्हणते लावळी? त्याने काय होतंय? आता आताच खेतात काढून का नंतर येणार काढायला? कुठं चालल्या? घरात चाललो. काल चाललं घरी? अजून अंगवलं नाही ना. आंघोळ नाही केल्या अजून. आम्ही आंघोळ नाही केल्या. झोपेतून उठून डायरेक्ट खतच मारायला आलो. डायरेक्ट खत. काय उठलो खत मारायला आलो. आता इडून जाऊ आंघोळ करू. बाई काय ग, आणि तुमची म्हातारी तर म्हणते यशतच नाही करणार. त्या पण त्या तिथून उतरायला आलं, त्या झाडाच्या इथून धरून जायचं. इथूनच जाऊया. आजी वजक हळू सट्ट घाल. झोकांडी घ्यायची बर का, हळूच बर का, हळूच ग. बस झालं, मरू दे घरी आता. आंघोळ तर करायचे. हा तर ते चपला घालूनच जातो. स्वागत आहे तुमचं गाव माझा या न्यूज चॅनलवर. तर आता आपण आमच्या आयांची मुलाखत घेऊया. काय वाटतंय तुम्हाला? काम पूर्ण झालं की करायचंय अजून? नाही झालं पूर्ण. आणि हे काय अवतार केलेला आहे तुम्ही असा? हे असं घेतलं का म्हणजे पाणी लागत नाही डोक्यावर. आणि त्या मागच्या कागदाचा काय विषय? मग ते आणि पावसाने भिजत नाही. काठी काय घेतले तुम्ही? तर मग अजून किती दिवस तुम्ही असं शेताकडे धाऱ्या मारणार आहेत? आता आम्ही मोजतो. आणि तुमच्या सुना? आमच्या सुना कामाला जातात ना. ओके मग आम्ही येतो शेत करायला. ओके. नाही, डोक्यावर तुम्ही टोकरी उबडी घेतली, त्याचं काय विशेष काय ते? मग पाऊस लागत नाही डोक्याला. आणि ते आता तुम्ही खत मारलं, मग ते औषध वगैरे तुमच्या अंगाला नाही लागणार का? नाही लागलं, हाताने लागलं. हात घेऊन टाकले. हात धुवूनले. आंघोळ नाही केलं ना तुम्ही? नाही ना. हे घे. घ्यायची का आळूची भाजी? बरं वा, भाजी घ्यायची. हो ना, घे ना. मालक बांधतील हा. मालक कशाला बांधते? ठीक आहे. यांना ठेव. थांब बाई, थांब. चला, रानातली भाजी, नैसर्गिक पद्धतीने उगवलेली भाजी, या खायला. मावशी कशी दिली भाजी? आधी मी खायला घेतली. चला मग. चला. भासवाल्या खत मारायला गेल्या तर भाज्या करून आणल्या. खुशाल भाज्या चोरल्यात. ते हवंय. पक्क्या चोरट्या हवाय ती या. कंच्या गावच्या दो सकावच्या सुना आहे का? सकावच्या सुना बऱ्याच मला सकावची सवय लागेल का काय? नाही हो बाई, घेत आम्ही. विचारून घेतलं ना? चारून घेतोय. आम्ही विचारलं का समोरचा नाही म्हणायची हिंमतच करीत नाही काय? हा. तिला लय मोठं पान. पुढं आता त्या एका पानामुळे तरी काय आहे आपलं? एवढी भाजी घेतली ना भरून, मग घ्यायचंच आहे का ते वजक? ओके ओके. आता आमच्या म्हाताऱ्यांना कसे आवाज देतात जापावरची माणसं, तुम्ही एकदा बघाच. चल गं, शाळेत येते का? आज सुट्टी ना. फायनली सर्व कामं आटपून आम्ही घराकडे निघालो. मग काय करतो? व्हिडिओमध्ये बघून गावचं जीवन जेवढं साधं सरळ सोपं वाटतं ना, खरं तर ते तसं नाही आहे. कष्टाला पर्याय नाही, हे फक्त गावाला राहूनच कळतं. कोणीतरी म्हणालेलंच आहे का 24 तास अहोरात्र काम करणारा व कोणत्याही फळाच्या अपेक्षा न करणारा माणूस म्हणजे शेतकरी. नाही, मी स्वतःला त्यांच्यासोबत कम्पेअर करत नाही आहे.
पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे याचा तरी मला अभिमान आहे. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. पुन्हा काही शेतातले व्हिडिओ काढायचे असेल तर मी नक्की काढेल. तोपर्यंत तुम्ही आमच्या आजीच्या आताची रिॲक्शन बघून घ्या. मारलं बरं का, खत मारला, खत मारला, खत मारला बरं का. हा? हा? आणि त्या बांधाला पडल्या नाही बरं का. तो म्हण नव्हता पडावा. हा का बरं, का बरं, हा कायला पाडायचा होता तुला इकडे. हा? तसं माझं गाव विविध पर्यटन स्थळांनी मढलेल्या अकोले तालुक्यात आहे. आत्ता देखील कळसुबाई शिखराकडे मी कॅमेरा लावून ठेवलेला, पण ढगांच्या चादरीने कळसुबाई शिखर अगदी झाकून गेले. हल्ली गावाकडे येणारे लोकांची पावलं देखील आता कमी पडत चाललेत. हा. पण आपली जुनी माणसं जे अजूनही तिथे संस्कृती जपतायत. जाऊ का मग, कधी येशील मग? टिटवाळ्याला येते का? चला मंडळी, खत मारून झालेलं आहे आणि सगळं काम झालंय. आता आम्ही निघतोय टिटवाळ्याला जायला, पण त्याच्या आधी आम्हाला जायचे सांगवीला. आम्ही सांगवीला जाऊन येतो. का बरं? आम्ही सांगवीला जाऊन आलो. सांगवीला जातो आणि तसंच निघतो ना. तुला फोन करतो. ओके हो ठीक आहे. चला मंडळी निघूया. हा चल येऊ का? मंडळी, हीच ती पिढी आहे जी फोटो काढायचं म्हणल्यावर अजून पण पदर सावरते. बर चल येतो मग, फोन करतो तुला. हा चल. हो